आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आई शिरा गेलास? हो. तुला कसं कळलं? कसं कळलं म्हणजे अख्ख्या घरभर इतका छान सुगंध सुटलाय ना. आई मला ना त्या वासाने भूक लागली फार. हो हो होतच आलाय. आधी देवा पुढे ठेवते मग खा. काल तुला म्हणलं गोडाचा शिरा करेन पण रवाच संपला होता ग. ठीक आहे घाई, एवढं काय. ठीक वगैरे काय नाही. असं कसं ठीक आहे? माझ्या मुलीनं एवढं कर्तृत्वावर नोकरी मिळाली म्हटल्यावर तोंड नको गोड करायला. काल राहिला ना म्हणून आज केलं. आधी बाप्पाचं तोंड गोड कर मग पोटभर खा. ठीक आहे. काय आठवण, कालच तर भेटलो होतो ना आपण. कालच सांगायचं ना. आता मला बाहेर यायला कंटाळा आला यार. मैंने ना तेरे लिए प्यारा सा गिफ्ट लिया है आणि ते मला आज तुला द्यायचे आहे. अंडरस्टँड? काय गिफ्ट? अरे मग तू वेडास का? तुम्हाला हे आधी सांगायचं ना. तुला माहितीये ना मला गिफ्ट किती आवडतात. उन्हीं को सब पता है तुझे क्या पसंद है क्या नहीं. अब जल्दी से आ. ओके ठीक आहे, मी आता लगेच निघते. ठीक आहे, तू जाऊ नको. बाय बाय. बेस्ट लाइफ शुरू है माझी. और गॉड थैंक यू. लाइफ होना तो ऐसी. आणि देवाचे आभार मान. त्याला म्हणव कायम असाच पाठीशी राहा. आज कशाबद्दल गोड केलं तुम्ही? अगं सईला नोकरी लागली ना म्हणून. अगं पण ती काल मिळाली ना. म्हणजे रोज रोज आपण तेच सेलिब्रेट करायचंय का आता? तू बनवला शिरा तर अजून एक वाटी एक्स्ट्रा ठेवायची ना तिथे. इतका काय कंजूसपणा करतेस? अजून एक वाटी? हो, म्हणजे फक्त सईची गुड न्यूज सेलिब्रेट करायची का आपण? माझी पण गुड न्यूज आहे, ती पण सेलिब्रेट करायला पाहिजे. तुझी कसली गुड न्यूज आता? तुम्हाला दोघींना मॉम आणि पॉप्स कुठे गेलेत माहित नाहीये का? माझ्या सासरी गेलेत ते. सासरी म्हणजे जहागीरदारांकडे? ऑब्विसली. आता माझं लग्न देवांश जहागीरदारशी होणार तर जहागीरदारांचं घर माझं सासर होणार. त्या यार. हो पण असं अचानक मधू काही बोलला नाही मला. अगं त्यांनी इतक्या घाईत बोलवलं ना, त्यामुळे पॉप्सला तुम्हाला ना सांगायला वेळ नसेल मिळाला. देवांश जेव्हापासून येऊन गेले ना तेव्हापासून कधी एकदा लग्न होते असं झालं असेल त्याला. त्यांच्या घरचे पण किती एक्साइटेड आहेत माहितीये. मी कधी एकदा त्यांच्या घराचा उंबरठा ओलांडते ना असं झालं त्यांना. आली का? मॉम डॅड ना आता गेलेत ना तर मला वाटतं ते वेडिंगची डेट फायनलच करून येतील. देवाचा प्रसाद किती ताई. अंजली अगं थांब, देवापुढे थोडा वेळ राहू दे. का? हत्या, आता माझं लग्न ठरलंय म्हटल्यावर रोज आपल्याकडे गोड काय ना काहीतरी बनणार आहे ना, त्यामुळे चालतं ग. आणि असंही मी ना गॉडची फेवरेट आहे म्हणूनच तर मला हवं तसं सगळं मिळतंय ना. देवा थँक्यू सो मच गॉड. आय लव्ह यू. अहो असं काय म्हणताय? अहो आमचे होणारे जावई आहेत ते. मान असतो त्यांचा. त्यांना कशाला कोणी बोल लावेल? गुड. काय ना, आमच्या घरातली सगळी शुभकार्य आम्ही आमच्या गुरुजींना विचारूनच करतो. पण ते काही कामानिमित्त गावाबाहेर गेलेत म्हणून मी त्यांना फोन केला होता. तर ते म्हणाले की पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चांगला मुहूर्त आहे. मग देवांश आणि अंजलीचं लग्न आपण पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात धरूया का? हो, आणि साखरपुडा आपण उद्याच करूया. हां. उद्याच? हो. नाही म्हणजे तुम्ही सगळ्यांनी विचार करूनच हा निर्णय घेतला असेल, पण आम्हाला देखील
पैशाची जुळवाजुळव करावी लागेल ना. त्यामुळे मी काय म्हणतो, आपण कार्य जरा पुढे ढकलूयात का? अहो असं काय म्हणताय, जरा माझा विचार करा ना. ते म्हणतायत उद्या साखरपुडा करूया तर करूया ना. नाही, पैशाची व्यवस्था होईल. माझी एवढी मोडा हवं तर. हा, पण उगाच कशाला आता ठरले तर खोडा घालायचा. आणि लग्नही तुम्ही म्हणता तसं पुढच्या महिन्यात करूया, काही हरकत नाही. मला तर माझी अंजली कधी एकदा बोहल्यावर चढते असं झालंय. त्या दोघांच्या डोक्यावर कधी एकदा अक्षता पडतायत असं झालंय बघा मला. ताई, तुम्ही अजिबात काळजी करू नका. सगळं काही नीट होईल आणि आमची तुमच्याकडून कसलीच अपेक्षा नाहीये. तुमची मुलगी आणि एक नारळ तेवढा द्या. मी काय म्हणतोय की अंजलीला हे चालेल ना? नाही, आपण तिला न विचारताच सगळं ठरवतोय म्हणून म्हटलं. अहो, मोठे जो काही निर्णय घेतील ना तो हसत हसत स्वीकारेल माझी लेक. तुम्ही काही काळजी करू नका. तुम्ही म्हणाल तसंच होईल. सॉरी मला उशीर झाला. अरे हळू हळू हळू, मी इथेच आहे. हा, टेन्शन नको. गिफ्ट कुठे आहे माझं? अरे देतो ना बेबी, तू सांस तो ले. तू टाइमपास काय करतोस? तू मला म्हणाला होतास की तू मला गिफ्ट देणार आहेस, म्हणून मी धावत पळत आले. माझं गिफ्ट दे आधी. अरे दे रहा हूं ना बेबी, तू आधी डोळे बंद कर. अरे कर ना. अरे कहाँ सोच में चली गई? हाँ, गिफ्ट पाहिजे की नाही? हाँ. तो कर ना लवकर. अब खोल. हे काय? बेबी साडी आवडली आहे मी तुझ्यासाठी. का पण? अरे का पण मतलब काय? पसंद नहीं है क्या? हाँ, दे दे बाप. नाही नाही, तसं नाही, पण